हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आज मी घेणार आहे बॉम्बे हायकोर्टसाठीच्या क्लर्क आणि शिपाई या दोन्ही पोस्टसाठी कामात येणारे स्टॅटिक जी केचे क्वेश्चन्स. हे प्रिवियस इयर क्वेश्चन पण याच्यात ॲड आहेत आणि बाकी जे एक्सपेक्टेड आहे, जे येऊ शकतात क्वेश्चन असे आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ वाटल्यास स्पीड वाढवून बघा, पण पूर्ण बघा आणि नीट बघा. ठीक आहे, तर स्टार्ट करू आपण. पहिला क्वेश्चन आहे, पपई, आंबा या फळांमध्ये कोणते जीवनसत्व सर्वाधिक प्रमाणात असते? ड, ब, अ आणि क. तर पपई आंबामध्ये जीवनसत्व अ सर्वाधिक प्रमाणात असते. क याचा आन्सर नाही, कारण ते क जीवनसत्व हे ते जे लिंबूवर्गीय फळे असतात, संत्री वगैरे, त्याच्यात असतं. आणि ड तर तुम्हाला माहीत असेल की कोवळं ऊन आणि मासे वगैरे, त्याचा आन्सर आहे अ. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे, भारतातील 15वी जनगणना कोणत्या वर्षी पार पडली? 2011, 2012, 2020, 2010. तर आपल्याला माहीत असेल जनगणना ही दर 10 वर्षांनी होते. तर मग 2001ला झाली, नंतर 11ला झाली, मग 21ला जी की अजून झालेली नाही आहे. त्याचं आन्सर आहे 2011. ठीक आहे, चलो नेक्स्ट. चिपको आंदोलनाशी संबंधित व्यक्ती कोण? सुंदरलाल बहुगुणा, मेधा पाटकर, नवीन पटनायक, अरुंधती राय. चिपको आंदोलन ते जे झाडांना चिपकून बघितलं असेल बघा तुम्ही भरपूर वेळेस, ते चिपको आंदोलन होतं. त्याचं उत्तर आहे सुंदरलाल बहुगुणा. कारण मेधा पाटकर तर यांचं तर नर्मदा बचाव आंदोलन आहे. नंतर नवीन पटनायक यांचं तर काही माहीत नाही एवढं, पण ते काय ओडिसाचे मुख्यमंत्री. आणि अरुंधती रॉय ह्या तर लेखिका आहेत. त्यांना एक पुरस्कार पण मिळालेला आहे, बुकर अवॉर्ड. ठीक आहे, तर नेक्स्ट आहे, गॅम्बियम तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते? डायरिया, हगवण, डोकेदुखी, निद्रानाश. तर याचा आन्सर आहे आन्सर सी, डोकेदुखी. ठीक आहे, इथंच करावंच लागतं. ठीक, पुढचा प्रश्न, या प्रकारच्या कोळशात कार्बनचे प्रमाण सर्वात जास्त असते? अँथ्रासाइट, बिटुमिनस, पीट यापैकी नाही. तर याचा आन्सर आहे अँथ्रासाइट. आणि सर्व कोळशामध्ये कार्बनचे सर्वात कमी प्रमाण हे पीट या प्रकारात असते, सर्वात कमी, आणि सर्वात जास्त अँथ्रासाइटमध्ये असते. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे, भारतामध्ये घरगुती वापरासाठी असणारी सर्व विद्युत यंत्रे साधारणपणे डॅश डॅश वोल्ट दाबावर चालतात? 80, 120, 150, 230. तर याचा आन्सर आहे 230 वोल्टवर चालतात. पुढे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक म्हणून कोणाचा निर्देश करावा लागेल? म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक कोण, असा क्वेश्चन आहे. तर दीनदयाळ उपाध्याय, गोळवलकर गुरुजी, बाबाराव सावरकर, डॉक्टर केशव हेडगेवार. तर याचं आन्सर आहे डॉक्टर केशव हेडगेवार. पुढे, औंढा नागनाथ हे भारतातील कितवे ज्योतिर्लिंग आहे? 8वे, 5वे, 6वे, 12वे. तुम्हाला माहीत असेल ज्योतिर्लिंग भारतात किती आहे? 12 आहेत. आणि त्यातलं एक आमच्या नाशिकला आहे, त्र्यंबकेश्वर. तर हे औंढा नागनाथ हे 8वे ज्योतिर्लिंग आहे. प्लस बाकीचे गुजरातचं सोमनाथ एक आहे, नंतर मध्य प्रदेशमधलं उज्जैन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, नंतर रामेश्वरम एक तमिळनाडूचं, हे औंढा नागनाथ एक, आमचं त्र्यंबकेश्वर एक, आणि अजून आहेत, सांगा मला कोणतं राहते. ठीक आहे, पुढचे आहे, हॅरिस शिल्ड ट्रॉफी कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? हॉकी, ब्रिज, फुटबॉल, क्रिकेट. मुलांना माहीत असेल याचा आन्सर क्रिकेट. पुढे, छत्रपती शाहू महाराज सिंहासनावर कोणत्या वर्षी बसले? छत्रपती शाहू महाराज आहे. शाहू महाराज हे नंतरचे, ते जे यशवंत नाव होतं त्यांचं, त्यांना दत्तक घेण्यात आलं होतं ते. ठीक आहे, तर त्यांचं ते सिंहासनावर कधी बसले? तर 1891. आणि 1884ला त्यांना दत्तक घेण्यात आलेलं होतं. तर 1891 आहे.
ठीक आहे. शाहू महाराज समजले ना तुम्हाला कोणते हे ते ज्यांनी सैनिकी शाळा हे केल्या, परत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे वसतिगृह चालू केले, कोल्हापूरचे संस्थांचे ते राजे म्हटले जात्या ते. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे? दक्षिण उत्तर, तर याचा आन्सर आहे 32-14 किलोमीटर. ठीक आहे. आणि ही 29-33 ही जी आहे ऑप्शन बी वाली, तर ती पश्चिमोत्तर लांबी. ठीक आहे. आणि 15,200 ही भारताची भूसीमा आहे तेवढी. सॉरी, 75-17 ही भारताची भूसीमा आहे आणि 15,200 ही सागरी किनारा आहे पूर्ण ते अंदमान निकोबार हे बेट मिळून जो आहे तो आहे. ठीक आहे. आणि अंदमान निकोबार न घेता फक्त भारताची सागरी सीमा आहे ती आहे 6100 6100 किलोमीटर. ठीक आहे. पुढचा प्रश्न येऊ. यशदाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर याचा आन्सर आहे 1990. याचा आन्सर केलं का? हां, केलं. ठीक आहे. नंतर पुढचं आहे महाराष्ट्र धर्म नावाचे मासिक कोणी सुरू केले? विनोबा भावे, कर्मवीर भाऊराव पाटील, अण्णाभाऊ साठे, नाना शंकर शेठ. तर याचा आन्सर आहे ए, विनोबा भावे यांनी सुरू केले. ठीक आहे. पुढचा आहे भारतीय लष्करातील सर्वोच्च पुरस्कार कोणता? शौर्यचक्र, वीरचक्र, महावीर चक्र, परमवीर चक्र. त्याचा आन्सर आहे परमवीर चक्र, डी. पुढे आहे प्रदूषित पाण्यात डॅश डॅशचे प्रमाण कमी असते. कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन. तर ह्याच्यात ऑक्सिजनचं प्रमाण कमी असते. जर चांगलं असतं तर आपण पिलंच असतं ना, प्रदूषित कशाला म्हटलं असतं. ठीक आहे. पुढचं आहे महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची स्थापना कधी झाली? तर याचा आन्सर आहे 20 जानेवारी 1975. ठीक आहे. पुढचं, खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेतील कलम हे समान नागरी कायद्याच्या संदर्भात आहे? कलम 44, कलम 40, कलम 51, कलम 32. तर याचा आन्सर आहे समान नागरी कायदा, समान समान 4-4, कलम 44. कलम 40 हे ग्रामसभेशी निगडीत आहे, ग्रामसभेचे आहे. आणि कलम 32 तर माहीत असेल तुम्हाला की घटनात्मक अधिकार आहे आपला न्यायालयात न्याय मागण्याचा आपल्या मूलभूत हक्कांसाठी. आणि कलम 51 हे मार्गदर्शक तत्वे. ठीक आहे. पुढचं, महाराष्ट्रात सध्या किती जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर महाराष्ट्रात सध्या 6 जिल्ह्यांना लागलेला आहे आणि सर्वात जास्त लागला आहे तो रत्नागिरीला. आणि सर्वात कमी कोणाला लागला आहे? ठाणे. ठीक आहे. पुढचं मराठीचा क्वेश्चन आले. ठीक आहे. तर पुढचं आहे खालीलपैकी अयोग्य शब्द ओळखा. याचा आन्सर आहे झुळूक. त्याच्यानंतर आहे विरुद्धार्थी शब्दांची अयोग्य जोडी ओळखा. कृश, स्थूल, छचोर, वाईट, जून, कोवळे, ग्राह्य, त्याज्य. तर याचा आन्सर आहे छचोर, वाईट, दोघं सेमच आहे. नंतर आहे हत्ती या शब्दाचा पुढीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही? वारण, गज, वनराज, नाग. तर याचा समानार्थी शब्द वनराज नाही आहे. वनराज म्हणजे जंगलाचा राजा, जो की आहे सिंह. पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना कशासाठी राबवण्यात आली? शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, शेतकऱ्यांना पुरस्कार देण्यासाठी, उत्पन्न वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी. तर याचा आन्सर आहे डी, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न आहे कॉपर सल्फेटचे मराठी नाव काय आहे? मीठ, खाण्याचा सोडा, तुरटी, मूरछूत. तर आपण शाळेमध्ये जेव्हा ते सायन्सचे प्रोजेक्ट केले असेल तेव्हा तुम्ही ऐकलं असेल किंवा बघितलं पण असेल मूरछूतची पावडर, ते कॉपर सल्फेट म्हणजे. पुढे आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? श्रीवर्धन, माथेरान, महाबळेश्वर, आंबोली. तर याचा आन्सर आहे आंबोली. सर्वात जास्त पाऊस पडतो.
त्याच्यानंतर आहे खालीलपैकी कोणत्या वर्षी राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला? 1857, 1856, 1859, 1858. तर याचा आन्सर आहे 1858ला. आणि राणीच्या जाहीरनाम्यानुसार कंपनीकडची सगळी सत्ता राणीकडे गेली, इंग्लंडकडे गेली. आणि भारताचा व्हॉइसरॉय झाला जो होता लॉर्ड कॅनिंग. ठीक आहे. नंतर आहे अमेरिकेत स्थापन झालेल्या गदर पक्षाचे संस्थापक कोण? बटुकेश्वर दत्त, लाला हरदयाळ, विष्णू गणेश पिंगळे, सुभाषचंद्र बोस. तर याचा आन्सर आहे लाला हरदयाळ. विद्युत बल्बमध्ये कोणता वायू असतो? निर्वात पोकळी असते, नायट्रोजन असतो, ऑक्सिजन, कार्बन. त्याचा आन्सर आहे नायट्रोजन असतो. पुढे आहे भाववाढ झाल्यास सर्वात जास्त फायदा कोणाला होतो? उत्पादक, व्यापारी, शेतमजूर, छोटे शेतकरी. तर फायदा हा व्यापाऱ्यांना होतो, कारण ते कमी किमतीत माल घेऊन घेतात आणि जास्त किमतीत विकतात. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न आहे धुण्याचा सोडा या संयुगामधील रासायनिक पदार्थ कोणता? कॅल्शियम कार्बोनेट, सोडियम कार्बोनेट, सोडियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड. याचा आन्सर आहे सोडियम कार्बोनेट. आणि खाण्याचा सोडा काय आहे? सोडियम बायकार्बोनेट. हे जर लक्षात नसेल राहत तर एक ट्रिक सांगते. तर खाण्याचा आणि धुण्याचा सोडा हे तर सेमच आहे, सोडियम कार्बोनेट. आणि एका याच्यात आहे सोडियम बायकार्बोनेट. तर खाण्याचा असल्यावर खायला कसं आपल्याला जास्त लागतं, मग मोठं नाव सोडियम बायकार्बोनेट. आणि धुण्याचा सोडियम कार्बोनेट, असं लक्षात ठेवू शकतात. ठीक आहे. नंतर पुढचा आहे काळपुळी हा रोग डॅश डॅश पासून होतो? आदिजीव, विषाणू, परागकण, जीवाणू. तर याचा आन्सर आहे जीवाणू. काळपुळी म्हणजे इथं डोळ्याच्या इथे होतं ते सगळं असं काळं काळं. त्याच्यानंतर आहे पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? विलासराव देशमुख, सुधाकर नाईक, विलासराव साळुंखे, अण्णा हजारे. तर याचं आन्सर आहे विलासराव साळुंखे. त्यांना जलपुरुष असं पण म्हणतात. ठीक आहे. पुढचं आहे रेटिनॉल हे कोणत्या जीवनसत्वाचे नाव आहे? ऑप्शन ए बी कॉम्प्लेक्स, सी आणि डी. त्याचा आन्सर आहे ए. व्हिटॅमिन एला रेटिनॉल म्हणतात. बाकीच्यांना काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये सांगा. पुढे आहे कावेरी पाणी वाटप वाद कोणत्या 2 राज्यादरम्यान आहे? आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, पंजाब, हरियाणा. तर हा वाद आहे कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये. ठीक आहे. त्याच्यात आहे नंतर आहे सिक्स मशीन हे कोणत्या क्रिकेट खेळाडूचे आत्मचरित्र आहे? वीरेंद्र सेहवाग, रिकी पॉन्टिंग, क्रिस गेल, ए.बी. डिव्हिलियर्स. तर याचा आन्सर आहे क्रिस गेल. सेहवागने 6 छक्के मारले म्हणजे त्याचंच असेल असं नाही आहे, क्रिस गेलचं इथे. पुढे आहे जगातील सर्वात जुने वाफेवर चालणारे रेल्वे इंजिन? निलगिरी माउंटेन, डुलत, फेरी क्वीन यापैकी नाही. तर याचा आन्सर आहे फेरी क्वीन. पुढे आहे सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? गंगा, ब्रह्मपुत्रा, गोदावरी, नर्मदा. तर याचा आन्सर आहे डी नर्मदा. आणि सरदार सरोवरावरच सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे, त्याला म्हणतात स्टॅच्यू ऑफ युनिटी. नंतर पुढे आहे आग विझवण्यासाठी कोणता गॅस वापरतात? ऑक्सिजन, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड. याचा आन्सर आहे कार्बन डायऑक्साईड. नंतर पुढे आहे भारताचे पहिले निवडणूक आयुक्त कोण होते? टी शेषन, सुकुमार सेन, हिरालाल कान्ह्या, सरोज कापडिया. त्याचा आन्सर आहे सुकुमार सेन. पुढे 1857च्या उठावाचा प्रसार भारताच्या कोणत्या भागात सर्वाधिक होता? उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. त्याचा आन्सर आहे उत्तरेकडे जास्त होता, दक्षिणेकडे कमी होता. त्यामुळेच तो काही एवढा चांगला उठाव झाला नाही, म्हणजे पूर्णत्वास आला नाही असं म्हणतात. ठीक आहे. पुढचं आहे भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्त कोण आले होते? तर सर्वप्रथम आले होते पोर्तुगीज. ठीक आहे. नंतर आहे पवनार आश्रम कोठे आहे? पवनार आश्रम हे वर्ध्याला आहे आणि ते कोणाचं आहे ते तुम्ही मला सांगा. ठीक आहे. पुढचं आहे राष्ट्रपती राजवट ही घटनेच्या कोणत्या कलमान्वये लागू करण्यात येते?
कलम 356, कलम 358, कलम 360, कलम 370. तर कलम 356 हे उत्तर आहे राष्ट्रपती राजवटचं. आणि राष्ट्रीय आणीबाणीचं आहे 352 आणि आर्थिक आणीबाणीचं आहे 360. ओके, पुढचं आहे भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? राजाराम मोहन रॉय, गोपाळकृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी, अमर्त्य सेन. तर याचा आन्सर आहे दादाभाई नौरोजी. त्यांनी एक ग्रंथ पण लिहिला होता ना, ड्रेन पॉलिसी. ठीक आहे, नंतर आहे नोबेल पुरस्कार विजेते पहिले भारतीय व्यक्ती कोण? रवींद्रनाथ टागोर, C.V. रमन, मदर तेरेसा, अमर्त्य सेन. तर याचा आन्सर आहे रवींद्रनाथ टागोर यांना सर्वात पहिले मिळाला होता पुरस्कार भारतातून. त्याच्यानंतर आहे सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात करतात? छायाचित्रण, साबण, खाण्यासाठी, इंधन. याचा आन्सर आहे छायाचित्रणासाठी. त्याच्यानंतर आहे सरहद्द गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? मोहम्मद अली जिना, महात्मा गांधी, खान अब्दुल गफार खान, मौलाना अब्बुल कलाम. याचा आन्सर आहे खान अब्दुल गफार खान. नंतर आहे 12 ऑगस्ट हा दिवस काय म्हणून साजरा करण्यात येतो? आंतरराष्ट्रीय मैत्री दिन, आंतरराष्ट्रीय युवक दिन, आंतरराष्ट्रीय युवक दिन, आंतरराष्ट्रीय नारळ दिन. याचा आन्सर आहे आंतरराष्ट्रीय युवक दिन. आणि 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन. ठीक आहे, आता लास्ट 2 क्वेश्चन आहेत. भारतातील पहिले मल्टी मॉडेल इलेक्ट्रिक वाहन प्रकल्प सुरू करणारे शहर कोणते? मुंबई, नागपूर, चेन्नई, हैदराबाद. याचा आन्सर आहे नागपूर. म्हणजे ज्या आत्ताच्या ज्या इलेक्ट्रिक बाईक आहे ते सर्वात पहिले तो प्रकल्प नागपूरने केला होता. ठीक आहे, नंतर आहे उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींची नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. याचा आन्सर आहे राष्ट्रपती. तुम्ही आज एवढंच घेते कारण खूप जास्त होतं आहे. बाकीचे आपण नंतर घेऊ. टाकेल मी 1-2 दिवसात लगेचच टाकते. ठीक आहे, तर व्हिडिओ कसा वाटला ते सांगा मला. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि अजून व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय बाय.